आणि कधी आल्या? सावीला सांगायलाच पाहिजे मला काय पण करू. पकडलं पकडलं, चोराला पकडलं. पकडलं पकडलं. माझ्या दारापाशी काय करतेस? दार बंद काय? पुढे आहे का? सावी, तू इथे काय करतेस? मी खेळत होती. ती बाटली इथे दे आधी. मला खेळायचंय ना. मला चोरांना औषध पाजायचंय. अगं वेडी आहेस का ग जरा? हे बघ, असं औषधांशी खेळायचं नसतं. हा, अवंती, अवंती. दामिनी मॅडमनी इतक्या घाईनं का काढून घेतली ती बॉटल? नक्की काय होतं त्याच्यात? आई, काय झालं आई? काय झालं म्हणून काय विचारतेस? ही सावी इथे कशी आली? हा, नाही नाही आजी, ते आम्ही चोर पोलीस खेळत होतो ना, म्हणून साविका. खेळायची जागा आहे ही? मूर्ख कुठले? आणि काय ग, तुला सांगितलं होतं सावीवर लक्ष ठेव, तिला खोलीकडे येऊन देऊ नकोस म्हणून. काय लक्ष? काय झालं आई? फ्रेंड, आम्ही चोर पोलीस खेळत होतो आणि मी इथं लपायला आली म्हणून या ओरडल्या. नाही रे, मी ओरडले नाही. मी तुला आठवतंय ना, गेल्या वेळेस ती अशी कपाटात अडकून बसली होती. तेच डोक्यात आलं पटकन माझ्या, म्हणून घाबरून थोडंसं मी बोलले. बरोबर आहे तुझा. सावी, बाळा असं दुसऱ्याच्या खोलीत खेळायला यायचं नाही. पण मला लपायचं होतं.
अगं हो, मग बाहेर लपायचं की. हा, चला आता बाहेर खेळू आपण. चला सगळे. सावी, काय गरज होती तुला आईच्या रूम मध्ये जायची? मी खेळत होती. ग हो, पण मग हॉल मध्ये खेळायचं ना. तू मलाच का ओरडतो? एकतर तू माझ्यासोबत खेळायला पण नसतो. मी घरात एकटी असते. माझी खेळणी पण नाहीयेत. मग मी काय करायचं? सॉरी, माझं चुकलं. सॉरी. सॉरी नाही, माझी खेळणी आणून दे. ठीक आहे, तुझी सगळी खेळणी तुला मिळतील आणि ती तुझ्याकडनं कुणी परत घेणार नाही. कायम तुझ्या सोबतच असतील. आणि तू? तू कायम माझ्या सोबत असशील ना? हे काय विचारणं झालं का? धैर्य नेहमी तुझ्या सोबत असेल. तुला सोडून कुठंच जाणार नाही. बरं, मी आलो हा तुझी खेळणी घेऊन. धैर्य, लवकरच दामिनी मॅडमचं सगळं सत्य तुमच्या समोर उघड होईल. त्यांचा खरा गुन्हेगारी चेहरा तुम्हाला कळेल. मला बरं वाटतंय आणि मी दामिनी मॅडमच्या विरोधात पुरावे गोळा करायला नाटक करत होते हे तुम्हाला कळेल. तेव्हाही तुम्ही माझ्या बरोबर असाल ना? माझ्यावर विश्वास ठेवाल ना? इथे वहिनी, नक्की सावीची सगळी खेळणी इथंच ठेवलीत ना? हो, म्हणजे मध्यंतरी आईंनीच सगळी खेळणी इथे आणून ठेवली. त्यांना वाटलं हॉस्पिटलमधून आल्यावर सावीला गरज नाही पडायची या सगळ्याची. पण देव अजून तुम्हा दोघांच्या प्रेमाची किती परीक्षा पाहणार आहे ना, कुणाच ठाऊक. मी अजून धीर सोडलेला नाही होई. मला खात्री आहे सावी लवकरच बरी होणार आणि त्यासाठी आपण आता तिची काळजी घेणं गरजेचं आहे.
मी आधी सगळी खेळणी रूम मध्ये नेऊन ठेवतो, नाहीतर खेळणी नाहीयेत म्हणून परत आईच्या रूम मध्ये जायची आणि ओरडा तुम्हाला खायला लागायचा. बर, मी बाहेरच आहे, काही मदत लागली तर हाक मारा. हो. म्हणजे अगदी थोडक्यात वाचलाय तुम्ही. हे बघ, परत असं काहीच होऊ देऊ नका, नाहीतर सगळ्या प्लॅनची माती होईल. हो, मला तर वाटलं होतं की आता सगळंच संपलं. हा, तुम्हाला काय सापडलं काय तिथं रूम मध्ये त्यांच्या? नाही, मला काही फाईल सापडल्या होत्या, पण त्या चेक करायला मला वेळच नाही मिळाला. आता माहित नाही परत दामिनी मॅडमच्या रूम मध्ये कधी जाता येईल. मग आता काय करायचं आपण सावे? बघ, मला वाटतंय तू सगळं धैर्याला सांगून टाक. पराग, काय बोलतोस तू? काय सांगू मी धैर्यांना? तुमच्या आईने माझ्या वडिलांचा खून केलाय, त्यांना गाडीने उडवले. माझ्यावर विश्वास ठेवतील का ते? सगळीच खेळणी घेऊन जातो, नाहीतर जे खेळणे नाहीयेत त्यांच्याच नावानं रडत बसायची. हे कसले पेपर्स आहेत? हे तर सावीनं काढलेलं चित्र दिसतंय, पण हे असं फाडलं कुणी? नक्कीच ह्या चित्राचा आणि सावीच्या पप्पांच्या ऍक्सिडेंटचा काहीतरी संबंध आहे. हीच ती गाडी असणार जिनं सावीच्या पप्पांना धडक मारली. आता काही करून लवकरात लवकर ही गाडी शोधून काढायला पाहिजे, कारण त्याशिवाय सावीच्या पप्पांच्या ऍक्सिडेंट मागचं सत्य बाहेर येणार नाही. अगं पण कधी ना कधी तर खरं सांगायलाच लागणार ना. अरे पण पराग, त्याआधी आपल्या हातात काहीतरी ठोस पुरावा पाहिजे की नाही? निदान त्या दिवशी काकांचा ऍक्सिडेंट झालेला नसून त्यांना कुणीतरी ठरवून मारलंय हे सिद्ध करणारा तरी पुरावा पाहिजे आपल्याकडं. बर बर, तुला त्या गाडीबद्दल काही आठवतंय काय? रंग, नंबर, कुठल्या मॉडेलची गाडी होती वगैरे काय? नाही, मला फक्त एवढंच आठवतंय की ती गाडी आमची नव्हती. मला वाटतंय कदाचित दामिनी मॅडमांनी ती गाडी भाड्याने घेतली असेल. हा, असं असू शकतं. काय वाटेल ते झालं तरी आपल्याला ती गाडी शोधून काढायची, पण आपण शोधणार कसं? हा, असं असू शकतं. दामिनी मॅडमच्या विरोधात पुरावा शोधायचा असेल तर माझ्याकडे एक ऑप्शन. तुम्ही काही करून मला माईक अरेंज करून देऊ शकता का? बघ, तो माईक जर आपण मॅडमच्या रूम मध्ये लावला ना, तर त्या काय बोलतात त्याच्यावरून आपल्याला काहीतरी कळू शकेल. माईक करूयात अरेंज, पण तुला द्यायचा कसा तो? अरे कसा म्हणजे काय? काल आपण मोबाईल दिला तसाच. नाही नाही, तसा नको. हे बघ, तू आधीच दिवसभर घरात आहे, त्याच्यात जर पराग आला तर ते सगळ्यांच्या नजरेत येईल. पण मग आता देणार कसा? माईक, आपण काहीतरी विचार करू.
एवढा कसला विचार चाललाय? बर आता हॅलो हॅलो सावी, रीना, कोणतरी आलं वाटतं. काय झालं? एवढ्या का गप्प झालात? आम्ही पुढे काय खेळायचं त्याचा विचार करत होतो. तू तेवढ्यात आलास ना, म्हणून आम्ही गप्प बसलो. तू कुठे खेळतो आमच्या सोबत? सावी, आय एम सो सॉरी. फोनवर कोण आहे? पराग आहे. ते आम्ही तिघं मिळून ठरवत होतो की पुढे काय खेळायचं. अरे वा, म्हणजे 3 मित्रांचं त्रिकूट एकत्र आलं वाटतं परत. चांगली गोष्ट आहे. बरं सावी, मी जरा बाहेर निघालोय, तोपर्यंत तू रीना बरोबर खेळा आणि मग आलो की आपण सगळे मिळून खेळूयात. तू कुठे चालला? मी पोलीस स्टेशनला चाललोय, जरा काम आहे माझं. पोलीस स्टेशनला? का? नको जाऊ, मला भीती वाटते. ते पोलीस तुला परत घेऊन गेले तर? सावी, हे सगळं मी पप्पांच्या ऍक्सिडेंट मागचं सत्य शोधायला करतोय, पण हे तुला आत्ताच नाही सांगू शकणार मी. नको जाऊ, तू इथेच थांब. सावी बाळा, मी ना लगेच जातो आणि लगेच परत येतो. हा, नक्की? हो नक्की. तुम्ही खेळा तोपर्यंत. पराग, बोल आता. काय ग, कोण आलं होतं? अरे धैर्य आले होते. सावे, हे बघ, फोनवर बोलणं असं रिस्की वाटायला लागले मला. आज दुसऱ्यांदा पकडलो गेलोय आपण. हा, तू काळजी करू नकोस. बर, ते माईकचं काय करायचं सांग. माईक, धैर्य, धैर्य आत्ता बाहेर चालले. पराग, मला एक आयडिया सुचली. कसली आयडिया? पराग, धैर्य निघाले. रेडी राहा. सावीनं काढलेल्या या चित्रामुळं पप्पांच्या केसला एक नवी दिशा मिळू शकते. हा वाटेल ते झालं ना तरी हा अपघात होता की घातपात हे लवकरात लवकर शोधून काढायला लागेल. पराग, पराग, काय रे, काय झालं? अरे धैर्य,
अरे काय नाही, ती गाडी बंद पडली माझी, बंदच पडत असते सारखं. ते मला जरा पुढं कॉर्नर पर्यंत सोडशील काय? अरे चल बस की मग सोडतो. थँक्यू. आता काय वाटेल ते करून लवकरात लवकर माईक सीटच्या खाली ठेवायला पाहिजे. काय रे, जरा ते गाडीचं काम करून घे. हा करायचं, आता करतो. आता टाकतो सर्व्हिसिंगला गेलं. नाही बंद पडत असते ना सारखं. काय रे, काय झालं? मुंगी मुंगी चावली गाडीत? हो, गोड असते ना, रक्त गोड आहे ना माझं. धैर्य, धैर्य. तुझी मैत्रीण गेली? हो, मगाशीच गेली. थांबवायचं होतंस ना जेवणासाठी. नाही, तिला काहीतरी काम होतं. कुठे गेलं ते सगळे? अवंती, अवंती. हो आई, काय झालं? अगं धैर्य कुठे गेलाय? माहित नाही. हा म्हणजे मगाशी ते सावीची खेळणी घ्यायला स्टोर रूम मध्ये गेले होते, त्यानंतर कुठे गेले माहित नाही. सावीला माहित असेल. तिला काय माहित असणार आहे? आई मी विचारते ना तिला. सावी, सावी तुला धैर्य भाऊजी कुठे गेले माहितीये? फ्रेंड 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 पोलीस स्टेशनला गेलाय. काय? पोलीस स्टेशनला? पण पोलीस स्टेशनला कशाला गेलाय तो? मला नाही माहित, मला सांगितलं नाही. नक्की चाललंय काय धैर्याचं? आता तो असा पोलीस स्टेशनला का गेला असेल?